या प्रभू श्री रामचंद्रांच्या दरबारामध्ये श्रवण करत आहोत। कालच्या प्रवचनामध्ये आपण भक्ती ज्ञान वैराग्याची कथा, त्यानंतर आत्मदेव ब्राह्मणाची कथा श्रवण केली। त्यानंतर समोरची जी कथा आहे ते आपण आता या सत्रामध्ये पाहणार आहोत। जी भागवत कथा आपण श्रवण करत आहोत त्या कथेचा त्या फार मोठा अधिकार आहे आणि जी कथा आपल्या जीवनाला दिशा देते, जी कथा आपल्या व्यथेला नष्ट करते, ती कथा आहे। सतत 2 दिवसापासून आपण या ठिकाणी ही कथा श्रवण करत आहात आणि कथा श्रवण करण्यासाठी स्थान सुद्धा महत्त्वाचं आहे। ज्या स्थानावर आपण ती कथा श्रवण करत आहोत ते स्थान सुद्धा सिद्ध पाहिजे। भगवंताचा वास ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कथा श्रवण करण्याचा आनंद आणि त्या ठिकाणी कथा श्रवण करण्याचं सौभाग्य आपल्या सर्वांना लाभते आहे। ही फार भाग्याची गोष्ट आहे। या ठिकाणी भागवतामध्ये कथा आलेली आहे। आता आपल्याला ब्रह्मयोगी शुकदेवांचं आगमन या कथेमध्ये करायचं आहे। ही भागवत कथा हे एक फळ आहे आणि हे फळ कुठल्याही झाडाचं एखादं फळ ज्यावेळेस खाली पडते त्यावेळेस त्याचे पिकलेल्या फळाचे एकाचे 2 भाग होतात। पण ही जी कथा आहे हे वेद रूपी फळ आहे, वेद वृक्षाला लागलेलं फळ आहे आणि हे परिपक्व असलेलं फळ आहे। एका जणानं प्रश्न विचारला, म्हणजे महाराज हे जर वेद रूपी वृक्षाला लागलेलं फळ आहे तर मग हे खाली पडलं तर याचे 2 तुकडे नाही झाले का? हे ज्या अर्थी वेद रूपी वृक्षाचं फळ आहे हे ज्यावेळेस झाडावरून खाली पडलं, पिकल्यानंतर ते खाली पडलं, याचे 2 तुकडे नाही झाले का? हे फळ तसं खाली पडलेलं नाही आहे। डाली डाली म्हणजे या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवरून, त्या फांदीवरून त्या फांदीवर असं पडलेलं फळ आहे, म्हणून याचे तुकडे झालेले नाही आहे। मग पहिले कोणाच्या फांदीवर होती ही कथा? ही कथा अमर कथेच्या नावानं भगवान भोलेनाथाच्या फांदीवर ही कथा होती। तिला भागवत कथा नंतर म्हटलं गेलं, पण अमर कथा भोलेनाथाच्या फांदीवर ज्यावेळेस होती त्यावेळेस तिला अमर कथा म्हटल्या जात। मग भोलेनाथांनी ती कथा विष्णूला सांगितली, विष्णूच्या फांदीवर आली। नंतर असं करता करता सनत कुमाराच्या फांदीवर आली, त्यानंतर नारदाच्या फांदीवर आली आणि ती मग व्यासांच्या फांदीवर आली। त्यानंतर आता शुकदेव महाराज या कथेचा प्रचार प्रसार करतात, त्यासाठी आता शुकदेव महाराजांचा जन्म आहे। हे लक्षात ही अमर कथा भोलेनाथांनी ज्यांना ज्यांना ऐकवली त्यांनी ती कथा समोर 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 ढकलत नेली।
एकदा माता पार्वती भोलेनाथांना जे आवडते, त्यांच्या आवडीचं काय आहे हा शोध घेण्यासाठी, त्यांना विचारायसाठी त्या भोलेनाथांकडे देवा तुम्हाला काय आवडते, काय आवडते भोलेनाथाला, काय आवडते? रामनाम. भोलेनाथाच्या आवडीचं भांग आहे का? नाही. भोलेनाथाला ते गांजा पितात की नाही, गांजा आवडते काय? ज्या वेळेस काही लोक भांग पितात आणि म्हणतात की भोलेनाथाचा, ये भोलेनाथ का प्याला है, तो भोलेनाथाच्या नावावर तुम्ही पिता, तुम्हाला आवडते ते, भोलेनाथाला नाही आवडत. भोलेनाथाला जर काही आवडत असेल तर त्याचं नाव आहे बेलाचं पान. आणि हे बेलाचं पान भोलेनाथाला का आवडते? कारण भोलेनाथांनी जे विष त्यांच्या कंठामध्ये धारण केलं होतं, समुद्र मंथनामध्ये जेव्हा ते विष बाहेर निघालं होतं, कोण घेणार आहे, त्यावेळेस भोलेनाथांनी म्हटलं मी घेतो. त्याची जी उष्णता आहे ते थंड करण्यासाठी बेलाचं पान ते डोक्यावर ठेवतात असं शास्त्र सांगतं. आणि बेलाचं पान थंड आहे. एखाद्या वेळेस तुमची उष्णता वाढू द्या, तुम्ही डॉक्टर जवळ जा, डॉक्टर तुम्हाला काय म्हणते, बेलाचा मुरब्बा करून ठेवा तो खा. आता आजकाल बेलाचा मुरब्बा विकतही भेटतो. काहून सांगते डॉक्टर बेलाचा मुरब्बा खा? कारण ते थंड आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून भोलेनाथांना काय आवडते तर बेलाचं पान. फार सुंदर या ठिकाणी एक वर्णन आहे. भोळ्या शंकरा आवड तुला. सगळेजण भजन करा मस्त पडे. आता भोलेनाथाचा महिनाच भोलेनाथाचा आहे ना, श्रावण महिना आहे ना, भोलेनाथाचा आहे. भोळ्या शंकरा आवड तुला, 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 भोळ्या शंकरा आवड तुला. हे आवड तुला, आवड तुला, बेलाच्या पानाचे, पानाचे, पानाचे. भोळ्या शंकरा आवड तुला, भोळ्या शंकरा आवड तुला. हे आवड तुला, आवड तुला, बेलाच्या पानाची, पानाची, पानाची. जय हो.
गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविले भस्म कपाळा हो गळ्यामध्ये रुद्राच्या माळा गळ्यामध्ये रुद्राच्या माळा गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा हे गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा लाविले तू भस्म कपाळा लाविले तू भस्म कपाळा हे आवड तुला बेलाच्या पानाची भोळ्या शंकरा आवड तुला भोळ्या शंकरा आवड तुला भोळ्या शंकरा आवड तुला भोलेनाथाला जर काही आवडत असेल तर ते आहे बेलाचं पान. आता या बेलाच्या पानाचं काय महत्व आहे महाराज? इथे शुगर कोणाकोणाला आहे हात वर करा. आहे ना शुगर? आता तुम्हाला एक चांगला उपाय सांगायचा, शास्त्रशुद्ध उपाय आहे बरं. जे बेलाचं पान आपण पिंडीवर वाहतो की नाही, ते वाहलेले बेलाचे पानं उचलून घरी आणायचे, ते वाळू टाकायचे, ते वाळल्यानंतर त्याचा भुरका करायचा आणि तो एका डब्बीत भरून ठेवायचा आणि तो भुरका जेवणाच्या आधी एक चम्मच खाऊन घ्यायचा. तुमची शुगर आपोआप कंट्रोल होते. गोळी खायचं काम नाही. हा उपाय करून पाहिजे. करून पाहायला काय हरकत आहे? शास्त्रानं सांगितलं आहे ना, करून पाहायचं ना, करून पाहायचं. असो, एकदा महर्षी नारद आकाश मार्गाने जात असताना पार्वती मातेला समजलं की यांना बेलाचं पान आवडते. ती पार्वती माता ते बेलाचं पान आणण्यासाठी बाहेर गेली आणि महर्षी नारद चालले होते. महर्षी नारदाने पाहिलं, त्यांना पार्वती माता दिसली. त्यावेळेस महर्षी नारद म्हणतात, मातेला नमस्कार केला, चर्चा सुरू झाली. कुठं चालले नारदा? अमर कथा ऐकायला चालले. अमर कथा कोण सांगते? तुम्हाला माहित नाही? देवादिदेव महादेव सांगतात. महादेव अमर कथा सांगते, मला माहित नाही? मला आतापर्यंत तर सांगितलीच नाही. भोलेनाथाने सगळ्यांना कथा सांगितली, पण मला नाही सांगितली. मला का नाही सांगितली? पार्वती माता भोलेनाथाजवळ जातात, हातपाय आपटायला लागले. म्हणजे सगळ्यांना तुम्ही अमर कथा ऐकवली, मला का नाही ऐकवली? मला अमर कथा ऐकायची आहे. त्यावेळेस भोलेनाथ म्हणतात, पार्वती, अमर कथा ऐकायसाठी एकांत पास पाहिजे. ती कथा ऐकत असताना कोणी जवळ पाहिजे नाही. मग आपण दोघच जण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी कथा सांगतो, तू श्रवण कर, पण त्याचे काही नियम आहेत. मी कथा सांगतो पण तुला झोपता येणार नाही. नेमकं तुम्ही कथेत जा. घरी असल्यावर झोप नाही येणार, रात्री 1-1 वाजेपर्यंत झोप नाही येत. पण कथेत जर 8 वाजता जाऊन बसला तर 9 वाजता झोप येते. काय कारण आहे? कारण ती कथा सगळ्यांना प्रिय आहे.
झोप नक्की येते. त्यावेळेस माता पार्वती म्हणतात, ठीक आहे देवा, मला ऐकवा, नाही झोपणार, पण माझी एक अट आहे, तुला असं म्हणावं लागेल. एखादी गोष्ट कोणी सांगितली, एखादी गोष्ट सांगत आहे, आपल्याला म्हणाच लागते की नाही. अमाय त्याचं पोरग तर लागलं म्हणते. कुठं? पुण्याला येत होत का होतं? कधी गेला तो? बोलणं चालू असताना आपल्याला कधी कधी कसं करायला लागते, असं बरोबर आपण करतो ना, तसं हुंकारे द्यायला लावले. त्यावेळेस पार्वती माता म्हणाली, ठीक आहे. भोलेनाथांनी कथा सांगायला सुरुवात केली. पार्वती माता कथा ऐकण्यासाठी बसल्या. थोडा वेळ हुं केलं आणि पार्वती मातेला झोप यायला लागली. पार्वती माता झोपली. भोलेनाथ कथा सांगत आहे, पण हुंकारे ऐकू येत आहे म्हणून कथा सांगत आहे. मग आता हे हुंकारे कोण लावत आहे? कोण म्हणून राहिलं? कथा सांगणं झाली, कथा संपली. भोलेनाथ पाहतात पार्वती माता घोरत होत्या. घोरेपर्यंत झोपल्या होत्या. मग आता काय करा? कथा ऐकत कोण असेल? कोण ऐकत होतं कथा? पार्वती माता जर झोपल्या तर कथा कोणी ऐकली? एका पोपटाने तिथंच एका झाडावरती अंडे दिले. त्या अंड्यातलं एक पिलू कथा ऐकत होत आणि ती कथा ऐकत असताना त्या अंड्यातून ते बाहेर निघालं आणि ती संपूर्ण कथा त्या पोपटाच्या पिल्याने ऐकली. ज्या वेळेस भोलेनाथाचं लक्ष गेलं त्या वृक्षावर, त्या झाडावरती, त्यावेळेस ते पोपटाचं पिलू त्यांना दिसलं आणि त्यांना असं वाटलं की हे संपूर्ण कथा त्या पोपटाच्या पिल्याने ऐकली. मी कथा तर पार्वतीसाठी केली होती ना, याला ऐकण्याचा अधिकार नव्हता. याने कथा कशी ऐकली? आणि त्रिशूल घेतला आणि सोडला त्याच्यावर. जसा त्रिशूल सोडला तसाच ते पोपटाचं पिलू तिथून उडालं आणि निघालं, पळायला लागलं. हा त्रिशूल त्याच्या मागं धावतो आहे, त्रिशूलही त्याच्या मागं आहे. ते पोपटाचं पिलू समोर निघत आहे, मागं त्रिशूल आहे. शहरं लागले, गावं लागले, पहाडं लागले, नदी लागली, सगळं 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 पार करून एका माना नावाच्या गावामध्ये तो माना, ते सरस्वती नदी आहे. त्या सरस्वती नदीच्या तीरावर व्यास महाराजांचा आश्रम आहे आणि सकाळची वेळ आहे. व्यास महाराजांची पत्नी अनन्या देवी जांभळी देत होती. सकाळी उठल्याबरोबर जांभळी येतेच ना, जांभळी देत होती. त्या पोपटाच्या पिल्याला वाटलं की आता याच्यापेक्षा सुरक्षित जागा कोणतीच नाही. त्याने लगेच प्रवेश केला. लगेच त्या मुखामध्ये प्रवेश केला आणि पोटात डायरेक्ट गर्भामध्ये ते आपलं स्थान मांडून बसलं. आणि त्याच वेळेस अनन्या देवीला दिवस होता, गर्भ होता. अनन्या देवीचा गर्भ किती वर्ष राहिला माहित आहे का तुम्हाला? गर्भ किती दिवस राहते? किती महिने राहते? 9 महिने. 9 महिने 9 दिवस. फारच फार खूप झालं. 10 महिने पकडून याच्या समोर गर्भ राहू शकते काय? 12 वर्ष गर्भ
गर्भ राहिला 12 वर्षाचा गर्भ होता अनन्यदेवीचा. अनन्यदेवी म्हणायला लागली व्यास महाराजांना, आता माझी क्षमता संपली, आता मी हे सहन करू शकत नाही, काहीतरी करा. 12 वर्ष झाले. व्यास महाराजांनी कमंडलू मधलं पाणी घेतलं, हातामध्ये अभिमंत्रित केलं आणि त्या गर्भावरती शिंपडलं. त्या गर्भाला वाचा फुटली, गर्भ बोलायला लागला. व्यास महाराज म्हणतो, कोण आहे बाळा तू? तू कोण आहेस? क्षत्रिय आहेस, ब्राह्मण आहेस, यक्ष आहेस, किन्नर आहेस, कोण आहे? बाबा मी क्षत्रिय नाही, ब्राह्मण नाही, यक्ष नाही, किन्नर नाही, मी आत्मा आहे. बेटा बाहेर ये ना. बाहेर आलो असतो बाबा, पण मला मायेची भीती वाटते. बाहेर आलो असतो पण मला मायेची भीती वाटते. ही माया माझ्या मागे नाही लागली. बेटा बाहेर ये, माया तुला स्पर्श करणार आहे. आता ही कथा जी आहे, अमर कथा ज्या पोपटाच्या पिल्याने ऐकली, तो अनन्य देवीच्या गर्भामध्ये जाऊन बसला, म्हणजे त्याच्यावरती भोलेनाथाचीच कृपा असायला पाहिजे. भोलेनाथाची कृपा त्याच्यावरती होती. त्यावेळेस देवादिदेव महादेवाला असं वाटलं की हा तसा बाहेर येणार नाही, त्याला सांगावं लागेल की आता या कथेचा प्रचार प्रसार तुला करायचा आहे, तुला ही माया स्पर्श करणार नाही, तू बाहेर ये. त्यावेळेस भोलेनाथांनी सांगितलं की बाहेर ये, आता तुला माया स्पर्श करणार नाही. आज्ञा मिळाल्यावर काय आहे, बाहेर यावंच लागेल. तो गर्भ बाहेर आला. त्याचं नाव ठेवण्यात आलं काय, शुकदेव. बाहेर आल्याबरोबर शुकदेव महाराज पळायला लागले. घरात राहायचं नाही आहे, जंगलाच्या दिशेने निघाले. शुकदेव महाराज पळत आहे. पळता पळता व्यासांना असं वाटलं की माझा मुलगा आता अरण्याच्या दिशेने चाललेला आहे, हा तप करेल, साधना करेल, माझ्या मुलाला मी इकडे बोलावतो. आणि हे एवढं मोठं जे भागवत कथा आहे, एवढं मोठं माझं ज्ञान आहे, एवढं मोठं मी तयार केलेलं आहे, याचा प्रचार प्रसार त्यांनी करावा हे ठीक आहे, पण बेटा जंगलात जाऊन काय करतो, इकडे ये. बेटा शुका थांब, शुका थांब रे बेटा थांब. शुकदेव महाराज थांबत नाही, पळताय. त्याच्या मागे मागे व्यास महाराज सुद्धा पळतात. एक सरोवर होतं, त्या ठिकाणी काही स्त्रिया स्नान करत होत्या. शुकदेव महाराज पळतायत. त्यावेळेस त्या स्त्रिया बाहेर आल्या आणि शुकदेव महाराज त्यांना पळताना त्यांनी हात जोडून त्यांचा नमस्कार घेतला, नमस्कार केला. शुकदेव महाराज पळतात आणि मागून व्यास महाराज सुद्धा आहे. जसं व्यास महाराज त्यांना दिसले, त्या स्त्रिया पुन्हा आतमध्ये पाण्यात निघून गेल्या. व्यास महाराजांना असं वाटलं, विचार आला त्यांच्या डोक्यामध्ये, माझा मुलगा नग्न दिगंबर आहे, या स्त्रियांनी त्याला नमस्कार घेतला. त्याला पाहून हे आतमध्ये पाण्यामध्ये गेल्या नाही, आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्याला पाहून या पाण्यात कशा काय गेल्या. पाण्यात कशा गेल्या. त्यावेळेस त्या स्त्रियांकडे व्यास महाराज जातात आणि विचारतात की बेटा
माझा मुलगा आता इथून धावत गेला. माझ्या मुलाला पाहून तुम्ही पाण्यामध्ये गेल्याने आणि माझ्यासारख्या म्हाताऱ्याला पाहून तुम्हाला लज्जा वाटत आहे. तुम्ही पाण्यामध्ये गेल्या. त्यावेळेस त्या स्त्रिया फार सुंदर उत्तर देतात. असं उत्तर जर आताच्या मुलींनी स्त्रीनी जर दिलं असतं तर हे साधू जेलात आले नसते भेटले. टाळी एका हाताने वाजते काय? बरोबर आहे की? ग्रंथ हे शिकवते आपल्याला. तेवढं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. त्यावेळेस त्या स्त्रिया म्हणायला लागल्या, माने महाराज तुमच्या मुलामध्ये मी तू हा भेदच नाही आहे, विकारच नाही आहे, निर्विकार आहे. माझ्यामध्ये तुमच्या मुलाने आम्ही नमस्कार केला तरी आमच्याकडे वळून पाहिलं सुद्धा नाही आणि तुम्ही आमच्या जवळ येऊन उभे आहात. तुमच्या मुलाने आमच्याकडे पाहिलं सुद्धा नाही पण तुम्ही आमच्या जवळ येऊन आमच्याशी बोलत आहात. आम्ही कोणत्या अवस्थेमध्ये आहोत? त्या स्त्रिया नग्न अवस्थेमध्ये होत्या. फार सुंदर उत्तर आहे. फार समजण्याचा विषय आहे. असो, व्यास महाराज परत त्यांच्या आश्रमामध्ये आले. एका शिष्याला सांगितलं, मी काही श्लोक देतो, ते श्लोक त्या माझ्या मुलाला ऐकवले. डोळे उघडले, पुन्हा लावले. ज्या भगवंताचं स्वरूप तुम्ही मला श्लोकाद्वारे सांगत आहे ते भगवंताचं स्वरूप माझ्या आतमध्येच मी प्रगट केलेलं आहे. मी त्याचा आनंद घेत आहो. मग मी बाहेर येऊन काय करू? पुन्हा काही श्लोक दिले. त्यानंतर या भागवत शास्त्राचा, श्रीमद भागवत महापुराणाचा प्रचार प्रसार तुम्हाला करायचा आहे अशी आज्ञा झाली. आणि मग शुकदेव महाराजांनी तिथून शुकदेव महाराज बाहेर आले आणि या श्रीमद भागवताचा प्रचार प्रसार करायला लागला. त्यानंतर या भागवतामध्ये आता शुकदेव महाराजांनी ते स्वीकार केलेला आहे की आता भागवताचा प्रचार प्रसार करायचा आहे. त्यांनी स्वीकार केलं ते. मग आता हे भागवत सांगावं कुणाला? जी कथा आपण श्रवण केलेली आहे ती कथा सांगावी कोणाला? त्याच्यासाठी श्रोता सुद्धा अधिकारी पाहिजे. वक्ता जेवढा अधिकारी पाहिजे तेवढा श्रोताही अधिकारी असावा लागतो ना. त्यावेळेस आता काय करावं? तर भागवत शास्त्रामध्ये राजा परीक्षितीची कथा आलेली. त्यानंतर नारदाचा व्यासांना उपदेश आहे. परीक्षितीचा जन्म झाला आणि मोठ्या आनंदाने धर्माने राजा परीक्षिती हा मोठा झाल्यानंतर राजा परीक्षितीचा राज्याभिषेक झाला. आणि राजा परीक्षितीचा राज्याभिषेक झाल्यानंतर राजा परीक्षितीची जे कथा आता या ठिकाणी येणार आहे ती आहे राजा परीक्षितीला शाप दिलेला आहे. कुणी? हा ऋषींनी. आणि त्या ऋषींनी शाप दिला त्याची कथा आता भागवत सांगते आहे. कोण आहे हा परीक्षिती? पांडवांचा नातू आहे. पांडवांचा नातू आहे परीक्षिती. अभिमन्यूचा मुलगा आहे.
राजा परीक्षितीचा राज्याभिषेक झाला आणि राजा परीक्षिती धर्माने राज्य चालवत. राजा परीक्षितीच्या राज्यामध्ये त्याने कुणाला त्रास दिला नाही. राजा परीक्षितीने धर्माचं पालन करून त्यानं त्या ठिकाणी ते राज्य सांभाळलं. एकदा काय झालं की माझ्या पूर्वजांनी माझ्यासाठी काय करून ठेवलेलं आहे म्हणून राजा परीक्षिती एकदा बघायला लागला. संपूर्ण जुन्या ज्या काही त्याच्या तिजोऱ्या, जुने संदूक वगैरे त्यांनी पाहिले आणि ते पाहिल्यानंतर त्याला एका संदुकामध्ये सोन्याचा मुकुट दिसला. तो मुकुट होता जरासंधाचा. आणि कलीला तर राहण्यासाठी ते सर्व स्थान दिले होते, पण कलीने पुन्हा एक विनंती केली की हे सर्व जे स्थान मला दिलेले आहे हे तर गलिच्छ आहेत ना, मला चांगलं स्थान द्या एखादं. त्यावेळेस सुवर्णामध्ये सुद्धा त्याला स्थान दिलेलं आहे कलीला. कलीच्या डोक्यामध्ये विचार आला, आपण राजाच्या जवळ पोहोचलो की आपल्याला जे करायचं आहे ते आपण करू शकतो. त्या सोन्यामध्ये कलीचा वास आहे, कारण तो जो मुकुट मिळवलेला होता ना तो अधर्माने मिळवलेला होता. धर्माने मिळवला होता का तो? नाही, धर्माने मिळवला होता. अधर्माने मिळवलेल्या मुकुटाचा उपयोग न करता त्याने तो संदुकामध्ये ठेवून दिला होता. जरासंधाचा तो मुकुट होता आणि तो मुकुट फार छान आहे, चांगला दिसतो आहे म्हणून राजा परीक्षितीने तो डोक्यामध्ये घातला आणि कधी शिकारीला जात नव्हता, पण आज मात्र त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की आपण शिकारीला जावं. निघाला राजा शिकारीसाठी. दुपारची वेळ आहे आणि या दुपारच्या वेळेमध्ये ऊन तापते आहे आणि राजा परीक्षिती तहानेने व्याकुळ झालेला आहे. पाणी पाणी लाही लाही जीव करतो आहे. आता पाण्याची आवश्यकता आहे. जंगलामध्ये कोण मला पाणी देईल, कोण पाणी देईल या विचारामध्ये राजा परीक्षित निघाला. त्याला एक आश्रम दिसला. तो आश्रम होता शमीक ऋषीचा आणि त्या आश्रमामध्ये जातो. डोक्यामध्ये सोन्याचा मुकुट घातलेला आहे, त्याच्यामध्ये कलीचा वास आहे. ज्या राजा परीक्षितीने कधीही कोण्या साधूचा अपमान केला नाही, ज्या राजा परीक्षितीने कोणतंही अधर्माचं काम केलं नाही, त्या राजा परीक्षितीला आज अधर्म करावा लागतो. याचं एकमेव कारण म्हणजे फक्त कली. ज्या राजा परीक्षितीच्या मनामध्ये कोणत्याही साधू विषयी, ऋषी विषयी एक चांगला भाव त्याच्या मनामध्ये राहायचा, तर आज तो राजा परीक्षिती हा एका साधू समोर उभा आहे. साधू ध्यानस्थ बसलेले आहे, ऋषी ध्यान करत आहे. याला तहान लागली, यानं आवाज दिला, आहे का कुणी? मला पाणी पाहिजे, मी या राज्याचा राजा हो, मला पाणी पाहिजे, पाणी देऊ शकते का कोणी? कुणाचाही आवाज आला नाही. त्यावेळेस साधूला आवाज दिला, ऋषींना आवाज दिला, पाणी द्या. अरे मी या राज्याचा राजा आहे आणि राज्याचा राजा तुम्हाला पाणी मागतो आहे आणि तुम्ही हे ध्यान करायचं नाटक करता. असा विचार त्याच्या मनामध्ये आला राजा परीक्षितीच्या. ह्या साधू, हा ऋषी
ध्यान नाही तर आपण आलो म्हणून हे नाटक करत आहे. ते मेलेला साप पडलेला होता, तो साप काडीने उचलला आणि त्या ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. त्या ऋषींचं नाव होतं शमीक ऋषी. शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला. हे सर्व दृश्य शमीक ऋषींच्या मुलांनी पाहिलं. त्याचं नाव आहे शृंगी ऋषी. आणि राजा निघून गेला. राजा निघून गेला. शृंगी ऋषी त्या ठिकाणी आले आणि शृंगी ऋषी बघतात तर माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये कोणी हा साप, मेलेला साप टाकला. कमंडलू मधलं पाणी घेतलं, हातावर विवंत्रित केलं. ज्याने कोणी माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकलेला असेल, त्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्पकुळाचा राजा तक्षक येऊन त्याला दंश करेल आणि 42 कुळ अधोगतीला जातील असा श्राप त्या शृंगी ऋषींनी दिलेला होता. राजा परत राजवाड्यामध्ये आला, मुकुट काढला आणि सर्व दृश्य त्याच्या डोळ्याने दिसायला लागलं की मला ऋषींनी साप दिलेला आहे. मी कधी अधर्म केला नाही, कोणत्या ऋषीची टिंगल केली नाही, कोणत्या ऋषीचा अपमान केला नाही. आज हे कृत्य माझ्या हातून कसं घडलं? विचार करायला लागला. आणखी डोक्यामध्ये विचार आला की विचार करत बसण्यापेक्षा उद्धाराचा जो मार्ग आहे तो मार्ग शोधावा लागेल. वेळ वाया न घालवता त्या राजा परीक्षितीने सर्व ऋषींना बोलावलं. याच्यामधून मला मार्ग सांगा. आता मी काय करावं? 7 दिवस आहे माझ्याकडे. ब्रह्मशाप आहे, खोटा होणार नाही. ब्रह्मशाप खोटा होईल का? नाही होणार. त्यावेळेस राजा परीक्षितीला अनेक ऋषी मुनींनी सांगितलं आपण हे करू, ते अनेक उपाय सांगितले. राजाला कुठला उपाय पटला नाही. त्या ठिकाणी शुकदेव महाराज आणि शुकदेव महाराज म्हणतात, राजा शाप ऋषींनी दिलेला आहे, ब्रह्मशाप आहे, खोटा होणार नाही. पण 7 दिवसामध्ये तुला मोक्ष प्राप्त करून देण्याची जबाबदारी माझी. ब्रह्मशाप आहे, खोटा होणार नाही. पण हा ब्रह्मशाप मी खोटा करून दाखवतो. हा शब्द तिथे ब्रह्मशाप आहे, कसा खोटा होणार आहे? ही वार्ता संपूर्ण ब्रह्मलोकामध्ये पसरली. ब्रह्मयोगी शुकाचार्यांनी असं का म्हणावं की हा ब्रह्मशाप मी खोटा करून दाखवतो. ब्रह्मलोकामध्ये तात्काळ कोर्ट बसलं आणि त्या कोर्टाचे काही सरकारी वकील होते आणि नारद सुद्धा एक वकील आहे तिथले. नारद त्या ठिकाणी पोहोचले आणि नारद म्हणतात की ब्रह्मदेवा, ब्रह्मयोगी शुकाचार्यांनी असं का म्हणावं? ठीक आहे, पण आता ब्रह्मयोगी काय करतात तेही आपण बघू. ब्रह्मयोगी शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं की राजा, ब्रह्मशाप झालेला आहे आणि 7 दिवसामध्ये तुला मोक्ष प्राप्त करून देण्याची जबाबदारी माझी. त्यावेळेस गोरज मुहूर्ताची वेळ आहे.
क्षणाचाही विलंब न करता राजा, वेळ तर झालेला आहे, दिवस बुडतो आहे, थोडं का होईना पण आज मात्र कथेला सुरुवात करूया. आजचा दिवस त्याच्यामध्ये भरल्या जाईल, तुझा दिवस वाया जाणार नाही. बसले दोघही जण पवित्र गंगेच्या काठी बसले आणि ब्रह्मयोगी शुकाचार्य नैमिषारण्याच्या ठिकाणी राजा परीक्षितीला सांगतात, हे राजा, कथेचं महात्म्य सांगितलं. त्यानंतर ज्या कथा आपण पाहिल्या त्या कथा सांगितल्या. नंतर नारदाचा व्यासांना उपदेश वगैरे वगैरे सगळ्या कथा सांगितल्या आणि म्हणतात, राजा, सृष्टीचं वर्णन ब्रह्मयोगी शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला सांगितलं. पण मात्र एक नियम सांगितला, राजा, आला साप त्याला भिवू नको, चढला अंगावर तरी हाकलू नको, हाकलाच्या भानगडीत पडू नको. पण मात्र राजा, हरे नमः म्हणायला विसरू नको. म्हणा, हरे नमः, हरे नमः, हरे नमः. हरे नमः म्हणायला विसरू नको राजा. काही चुका होत असतील, हरे नमः म्हणा, विसरू नको, म्हणत राहा. ब्रह्मयोगी शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगत असताना सृष्टीचं वर्णन सांगितलं. दशसतीचा प्रसंग सुद्धा सांगितला. ब्रह्मयोगी शुकाचार्य म्हणतात, राजा, तुला मोक्ष प्राप्त होईल, पण नियमात तुला चालावं लागेल. नियम आहे, श्रोता हा परीक्षितीसारखा असावा आणि वक्ता हा ब्रह्मयोगी शुकाचार्य सारखा. त्या ठिकाणी राजा परीक्षितीला ब्रह्मयोगी शुकाचार्य म्हणतात, राजा, कर्दम प्रजापती देवहूतीचा विवाहाची कथा त्या ठिकाणी ब्रह्मयोगी शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. त्यानंतर कपिल महामुनींचा जन्म सुद्धा त्या ठिकाणी राजा परीक्षितीला सांगितला. आणि ब्रह्मयोगी म्हणतात, राजा, कपिल महामुनींचा जन्म झाल्यानंतर आता ध्रुव चरित्र तुला ऐकायचं आहे. कोण आहे हा ध्रुव, कोणाचा मुलगा आहे, कोणाचा नातू आहे, ज्याची कथा ऐकायची आहे. नाही आप्पाजी, ज्याची कथा ऐकायची आहे तो कोण आहे हे सगळ्यात पहिले महत्वाचं आहे ना. आता आपण या कथेंना स्पर्श केलेला आहे. कोणत्या कथेला? सृष्टी वर्णनाची कथा आपण त्याला स्पर्श केलेला आहे. दशसतीचा प्रसंग त्या ठिकाणी आला, त्यालाही आपण स्पर्श केलेला आहे. कर्दम प्रजापती देवहूतीचा विवाह त्याला सुद्धा आपण स्पर्श केलेला आहे. आणि कपिल महामुनींचा जन्म. आता आपण येऊन पोहोचलाय ध्रुव चरित्रावरती, कारण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपल्याला एवढं लंब घेता येणार नाही. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. म्हणून ब्रह्मयोगी शुकाचार्य राजा परीक्षितीला आता ध्रुव बाळाची कथा सांगता. कोण आहे हा ध्रुव? उत्तानपाद राजाचा मुलगा आहे. आणि उत्तानपाद राजा कोण आहे
तर भगवान मनूचा मुलगा आहे. ही कथा आता राजा परीक्षितीला ब्रह्मयोगी आहे, ब्रह्मयोगी शुकाचार्य सांगतात. राजा उत्तानपाद नावाचा राजा, त्या राजाचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर ज्या स्त्री सोबत विवाह झाला त्या स्त्रीचं नाव होतं सुनीती. आता सुनीती सोबत विवाह झाला, बरेच दिवस झाले त्या सुनीतीला मूलबाळ होत नाही, म्हणून उत्तानपाद राजाने दुसरा विवाह केला. त्या स्त्रीचं नाव आहे सुरुची. आता सुनीती आणि सुरुची याच्यामध्ये फार तफावत आहे, वेगवेगळा विषय आहे. सुनीती म्हणजे जी चांगल्या नीतीनं चालते तिचं नाव आहे सुनीती. सुरुची म्हणजे जिला फक्त चांगलं चांगलं खायला आवडते, जिला फक्त चांगलं चांगलंच आवडते, तिचं नाव आहे सुरुची. बरोबर आहे ना? सुनीती म्हणजे जे चांगल्या नीतीनं चालते त्याचं नाव सुनीती. आणि जिला चांगलंच आवडते सगळं, गुपचूप होय काय येऊ दे, गुलाबजामुन होय काय येऊ दे, श्रीखंड होय काय. काल आम्ही जेवण करायला गेलो, काल ज्यांच्याकडे जेवण होतं त्यांचं नाव मला माहित नाही. काय आहे नाव? काय नाव आहे? पकडे. हा, पकडे यांच्याकडे जेवण होतं काल. एवढा सुंदर स्वयंपाक केला त्यांनी की तुम्हाला काय सांगू. संत येते घरातोची दिवाळी दसरा. एवढा सुंदर स्वयंपाक केला आणि विशेष म्हणजे त्यांनी ताटात जेवायला नाही दिलं, केळाच्या पानावर जेवायला दिलं. आणि केळाचं पान हे जेवण करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आणि फार मोठा मान त्या केळाच्या पानाचा आहे. केळाच्या पानावर तुम्ही जेवण करा, तुम्हाला कुठले विकार होणार नाही. केळाचं पान फार आणि आता दुर्मिळ झालेलं आहे, मिळत नाही, फार कमी मिळतात. शहरात तर दिसतच नाही. केळाच्या पानावरती त्यांनी काल आम्हाला जेवण करायला दिलं आणि एवढा सुंदर स्वयंपाक केला. भाजी, भात, पोळी आणि सोबत त्यांनी श्रीखंड आम्हाला दिलं काल. आता हे श्रीखंड विषय निघाला म्हणून आठवण आली. फार सुंदर श्रीखंड काल त्यांनी केलं आणि आम्ही तृप्त झालो. एवढं सुंदर जेवण त्यांनी दिलं. कसं आहे, आता याच्यावरून तुम्हाला एक सहज विषय